सिंह राशी 29 डिसेंबर अमावस्येला 7 ते 8 वर्षांनंतर होणार मोठा चमत्कार. या दिवसापासून तुमच्यासाठी सर्वात मोठा शुभयोग तयार होणार आहे. आत्ताच बघा. सिंह राशीवाल्यांनो, आजचा हा व्हिडिओ चुकूनही स्किप करू नका, कारण 19 डिसेंबरला येणारी अमावस्या तुमच्या आयुष्यात गेल्या 7 ते 8 वर्षात जे घडले नाही ते घडवून आणणारी आहे. जर तुम्ही मागच्या काही वर्षांपासून संघर्ष करत असाल, थांबलेली कामं, पैशाची अडचण, मानसिक ताण किंवा नशिबाने साथ सोडल्यासारखं वाटत असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघाच. कारण शेवटी मी असा गुप्त उपाय सांगणार आहे जो केल्यावर सिंह राशींच्या आयुष्यात खूप मोठा बदल झाल्याची उदाहरणं आहेत. आधीच कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा, जेणेकरून सकारात्मक ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचेल. सिंह राशीवाल्यांनो, 19 डिसेंबरची अमावस्या साधी नाही. या अमावस्येला सूर्य, चंद्र आणि शनी ग्रहांचा एक अतिशय दुर्मिळ संयोग तयार होत आहे. हा योग 7 ते 8 वर्षांनंतर पुन्हा एकदा सिंह राशीसाठी नवीन सुरुवात, नवीन दिशा आणि नशिबाची पलटी करणारा आहे. अमावस्या म्हणजे जुने संपवून नवीन सुरू करण्याचा दिवस, आणि सिंह राशीसाठी ही अमावस्या अडकलेली कर्मे साफ करण्याची, नशिबाचं चाक फिरवण्याची, दैवी कृपा मिळवण्याची मोठी संधी घेऊन येते. सिंह राशीवर काय परिणाम होणार? आता लक्ष देऊन ऐका. या अमावस्येनंतर सिंह राशींच्या आयुष्यात 3 मोठे बदल दिसून येतील. 1. अडकलेली कामं अचानक सुरू होतील. जे काम महिन्यांपासून, वर्षांपासून अडकलं होतं, ते कोणतीही अपेक्षा नसताना आपोआप पुढे सरकायला लागेल. 2. आर्थिक स्थितीत सुधारणा. पैसे येण्याचे नवीन मार्ग उघडतील. जुने पैसे अडकले असतील तर ते परत मिळण्याची शक्यता आहे. काही सिंह राशींना नवीन ऑफर, प्रमोशन किंवा व्यवसायाची संधी देखील मिळू शकते. 3. मानसिक शांतता आणि आत्मविश्वास. गेल्या काही काळापासून जो ताण होता, भीती होती, नकारात्मक विचार होते, ते हळूहळू कमी होऊ लागतील आणि तुमच्यात आतून आत्मविश्वास वाढेल. जर तुम्हाला यापैकी कुठलीही अडचण जाणवत असेल तर कमेंटमध्ये मी तयार आहे असं नक्की लिहा. पण सिंह राशीवाल्यांनो, या अमावस्येच्या काळात एक मोठी चुकूनही करू नका. कुणाशीही आपल्या प्लॅन्सबद्दल जास्त बोलू नका. आपली पुढची पावलं कुणाला सांगू नका. कोणावरही अंधविश्वास ठेवू नका, कारण या काळात नजरदोष आणि नकारात्मक ऊर्जा लवकर लागते. जे शांत राहतील, जे संयम ठेवतील, त्यांच्यावरच हा शुभयोग पूर्ण फळ देईल. आता मी सांगतोय तो गुप्त उपाय, जो कोणालाही न सांगता करायचा आहे. हा उपाय 19 डिसेंबरच्या अमावस्येला संध्याकाळी करा. गुप्त उपाय कसा करायचा? संध्याकाळी सूर्यास्तानंतर घरात शांत जागा निवडा. एक लहान पितळी वाटी घ्या आणि त्यात थोडे कच्चे तांदूळ, त्यावर एक लवंग आणि चिमूटभर हळद ठेवा. 3. आता मनात आपली एकच इच्छा ठेवा. ती कोणालाही सांगायची नाही. 4. डोळे बंद करून मनात 11 वेळा म्हणा, ओम सूर्याय नमः. 5. हे सगळं घराच्या देवघरात किंवा सुरक्षित जागी पुढचे 11 दिवस ठेवा. या 11 दिवसात कोणाशीही हा उपाय शेअर करू नका, कुणाला सांगू नका आणि शंका करू नका. हा उपाय सिंह राशीच्या भाग्याचं दार उघडतो असं शास्त्रात सांगितलं आहे. सिंह राशीवाल्यांनो, 29 डिसेंबर नंतरचा काळ तुमच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरणार आहे. जे लोक मनापासून विश्वास ठेवतील आणि शांत राहतील, त्यांच्यासाठी हा काळ सुवर्ण काळ ठरेल. तुम्ही हा उपाय नक्की करणार असाल तर कमेंटमध्ये हो नक्की लिहा. आणि तुमच्या घरात कोणी सिंह राशीचा असेल तर हा व्हिडिओ त्यांना नक्की शेअर करा. महादेवाची कृपा तुमच्यावर सदैव राहो. जय श्री महादेव.